सरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः जयांसा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयांशा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र जया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहितपाणिं मंडनं मंडनानां कर्णतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता भ्रुकुटी झळाळी कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोडकारी मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। आत या ताईकडे आत बसायची सोय आहे ताई आतमध्ये या इकडे दोन्ही हॉलमध्ये बसायची सोय आहे पाठीमागे जे बसलेत ते उशिरा आलेल्यांना त्यांनी पुढे पाठवा आत भरपूर जागा आहे अजून 100 माणसं मावतील एवढी जागा आहे काही काळजी करू नका। मयुरी पुढे ये बाकीचे बसा आपापसात गप्पा नका मारू।
श्रीमद भागवताचा जो महामंत्र आहे त्याचा जप करू आणि मग आजच्या कथाभागाकडे वळू. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हरि ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय बोला पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीमद सच्चिदानंद परमहंस माधवनाथ महाराज की जय श्रीमद सच्चिदानंद परमहंस मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। कथेकरता उपस्थित सर्व श्रोते साधक सज्जन तत्वचिंतक नामधारक कीर्तनकार प्रवचनकार यांच्यापैकी कोणी उपस्थित असतील तर असे सर्व अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। माझ्या सर्व साथीदारांना वंदन करतो। स्वामीजींना स्वतंत्र वंदन करतो आणि आजच्या कथाभागाकडे वळण्यापूर्वी चतुश्लोकी भागवताचा पाठ करू। त्याच्यानंतर आज सेवेकरता विविध कलाकार आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांची सेवा भगवंतांच्या चरणी रुजू करण्याची संधी त्यांना देऊ आणि मग उरलेल्या थोड्या वेळात जे काही मला आपल्यासमोर मांडायचं आहे अर्धी अर्धी वेळ सांगतो। पाठीमागून म्हणा, आज जो आपल्याला कागद मिळाला आहे तो कोणीही परत द्यायचा नाही आहे। घडी घालायची आणि काय आपल्या खिशामध्ये पर्समध्ये मातृवर्गाने, पण हा नुसता ठेवायचा नाही आहे। उद्या बरोबर याच वेळेला उघडायचा। 4:20 4:25ला चतुश्लोकी भागवत म्हणायचं, अर्थ वाचायचा, ते करायचं आपल्याला उद्यापासून रोज। बरं का, किती दिवस करायचं? वा, जे 7 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत ना, बरं का, जे पहिल्या दिवसापासून आहेत त्यांना कळलं मला काय म्हणायचं। जे 7 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत तेवढे 7च दिवस याचा पाठ करायचा, तो आपोआप बरोबर होतोच। अर्धे अर्धे दिवस सांगतो, पाठीमागून म्हणा। अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् मृतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंत सांगतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता आम्हाला रात्रीच्या वेळेला आकाशामध्ये एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, भगवंतांनी या दृष्टीदोषाला माया असं संबोधलं. या ऐका या मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आपला हा जो देह आहे ज्याला पिंड असं म्हणतात, म्हणून तर ज्या वेळेला या देहातून ते सत नावाचं तत्व किंवा चैतन्य नावाचं तत्व किंवा ज्याचं स्वरूप आनंद असं आहे ते तत्व निघून जातं, त्यावेळेला जे सगळे विधी करतात ना त्याला पिंडदान असे विधी आहेत. पिंडदानाचे विधी आहेत. कारण हा पिंड आहे. हा पिंड अन्नावरती पोचला जातो. म्हणजे आपण वायू भक्षण करतो, पाणी प्राशन करतो आणि अन्न भक्षण करतो. भगवंत म्हणतात, ज्या गोष्टीपासून हा पिंड बनलाय त्याच गोष्टी तुम्ही बाहेरून आतमध्ये घेताय, पण वास्तविक हे सगळं बनलंय कशापासून? तर माझ्यापासूनच बनलंय. याचा अर्थ मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि जिज्ञासू जीवानं अन्वय आणि व्यतिरेक या साधनानं ही जी आत्मतत्व नावाची वस्तू आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, असा या 4 श्लोकांचा अर्थ आहे. हे 4 श्लोक आपण म्हटले की संपूर्ण श्रीमद भागवत ग्रंथ जो आहे ते वाचण्याचं फलप्राप्ती असं खरं तर सांगू नये भागवताच्या वेळेला, कारण फलत्याग आहे भागवतात. म्हणून मी आपण ज्या वेळेला आता विष्णू सहस्रनामाचा पाठ करू ना तर तेव्हा फलश्रुती वगैरे वाचायची नाही बरं का. काही लोकांनी आता लक्षात ठेवा, आहे फलश्रुती वाचणं आता बंद झालं पाहिजे आपल्याकडनं. नाहीतर ते प्राप्त करण्याकरता पुन्हा जन्म आहेत ना, तर तीच गडबड आहे. मग त्यात पुन्हा आपण अडकणार. तेव्हा ते मिळावं. फलश्रुती म्हणजे काय? हे सगळं केलं आता मला काहीतरी दे असं आहे ते. तर ते आपण म्हणणार नाही आहोत. आपण बाकीची स्तोत्र म्हणतो त्यातल्या ज्या फलश्रुती आहेत त्या स्तोत्र म्हणायला काही अडचण नाही, पण फलश्रुती हळूहळू एकदम आपल्याला अवघड जाईल, पण करायला पाहिजे. काही गोष्टी असतात या मनावर दगड ठेवून करायला लागतात ना, त्यातला हा भाग आहे बरं का. तेव्हा तेवढं पाळा. आज जे सेवेला आपले 2 सहकारी आलेत त्यात एक माझी कन्या आहे, तर ती 2 काय तोडे करणार आहेस ना, ये. एक 1.5 मिनिटाचा तोडा आहे, पण त्याच्याकरता तयारी म्हणून तिने 2:30 वाजल्यापासून मेकअप चालू केला आहे बरं का. तिचं नाव मीरा परेश देवळणकर. 2रीमध्ये शिकते. खरं तर ती येणार होती, तिला आवडतं यायला कथेला, पण काल त्यांच्या शाळेचं एक वर्ल्ड रेकॉर्ड होतं DS योगासनांवरती, त्याच्यामुळे मग ती त्या सगळ्या ह्याच्यात फार इथे करशील, हे काढूयात का? इथेच कर ना म्हणा, इथे कर. नाही तेवढीच पुरे. हो इथे कर. हां कर. नाही म्हणणार आहे ती एकत्रच. हां
वा अजून चला थोडी मागे सरक. हा वा अतिशय सुंदर केलंय हिने. आपण सगळ्या एकदा जोरदार छान टाळ्या वाजवू. या आयुष अरे बापरे. वा या 1.5 मिनिटाकरता ती 75 मिनिटं मेकअपमध्ये गेली आहेत बरं का तिची. म्हणजे माझ्यापेक्षा तिचीच तयारी जास्त होती आज. माईक नाही फिरव बघ. हो हो. कसंही तुला जसं कम्फर्टेबल असेल इथून सोडायला. इथे उभे राहा म्हणजे माईक राहू दे दादा बस. आहे 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 काय अडचण नाही. छोट्या मीराला बघून मला मयुरीची पण आठवण आली, कारण ही आता दुसरीत आहे. पण अशीच 2-4 वर्ष पुढे 6वी पासून मयुरी माझ्याकडे शिकायला येते. CA झाली आहे ती आता मागच्या वर्षी आणि उत्तम जॉब करते आणि आता लॉ पण करते आणि प्लस गाणं करते. त्यामुळे आपण तिचं गाणं ऐकूयात. मयुरी गद्रे तिचं नाव. कबीराचे विणतो शिले कौसल्यचा रामबाई कौसल्यचा राम. कबीराचे विणतो शिले कौसल्यचा रामबाई कौसल्यचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करीचा कौसल्यचा रामबाई कौसल्यचा राम. एक एक तारी हाती भक्त गाई गीत एक एक धागा जोडी जानकीचा नाथ जानकीचा नाथ. राजा घनश्याम कौसल्यचा रामबाई कौसल्यचा राम. दास राम नामी रंगी राम होई दास. एक एक धागा गुंते रूप ये पटास रूप ये पटास. राजा घनश्याम कौसल्यचा राम
कौसल्यीचा राम. विनोदी सर्व झाला शीला पूर्ण होई काम. ठाई ठाई शिल्यावरती दिसे राम नाम राम नाम राम नाम राम नाम दिसे राम नाम. गुप्त होई राम कौसल्यीचा राम बाई कौसल्यीचा राम. हळू हळू उघडून डोळे पाहिजो कबीर पाहिजो कबीर. विनोदिया शेला गेला सखा रघुवीर सखा रघुवीर. कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम कुठे म्हणे राम. कौसल्यीचा राम बाई कौसल्यीचा राम. कबीराचे बिन तो शेले कबीराचे बिन तो शेले कौसल्यीचा राम बाई कौसल्यीचा राम बाई कौसल्यीचा राम. कौसल्यीचा राम बाई कौसल्यीचा राम. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. काल मी आपल्याला म्हणालो की स्वामीजी खरं तर सप्ताहभर का येत आहे तिथे, आणि मग त्याची 2 प्रमुख कारणं मी सांगितली. आज अजून काही प्रमुख कारण सांग. तुम्ही म्हणाल मग कालच का नाही सगळी. वा, गोपाल कृष्ण भगवान की जय. वा वा वा. एक म्हणजे माझ्याप्रमाणे आपल्या सगळ्यांवरती स्वामीजींचं तेवढंच प्रेम आहे बरं का. कुठे काकांवरती तेवढंच प्रेम आहे, आपल्या सगळ्यांवरती तेवढंच प्रेम आहे. म्हणून स्वामीजी सप्ताहभर इथे आलेत बरं का. हे एक कारण आहे. आणि मी आणि कुठे काका जेव्हा स्वामीजींना त्यांना विचारून तारखा ठरवल्या बरं का, न विचारता काही करायचं, तेव्हा त्यांच्याकडे गेलो बरं का सांगायला. आणि स्वामीजींना म्हणालो, स्वामीजी तुम्ही या बरं का सप्ताहाला. कुठे काका आपण याल का, असं आपण या असं म्हटलं. तर स्वामीजी म्हणाले हो हो मी येणार आहे, आणि मी एकटाच नाही येणार आहे, तर आमची गँग आहे. स्वामीजींचे शब्द आहेत बरं का. हां, गँग घेऊन येणार आहे बरं का. हां बरोबर ना काका, कुठे काका. हां हां ना, मी या शब्दावर फार विचार करत होतो बरं का. त्यांनी सांगितल्यापासून इथे आज जागा आहे, तुम्ही उभं राहू नका, या 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 4 गँगमधलेत हो, उभे राहू नका, या. खाली बसणं शक्य असेल तर इथे बसा, अगदी काही. या या. आत फक्त ऐकू येईल बरं का, म्हणजे या इथे दिसेल पण सगळं.
आणि मी विचार करतोय बरं का, म्हणजे एकांना कोणाकडे बसता येईल. नरेश इथे जागा आहे बघ. हा. बसले बसले बस. म्हणजे ही एक खुर्ची मिळते मुलीसाठी. असू दे, नका हलू नका हलू नका हलू, त्यात वेळ जाईल. आज माझ्याकडे फार थोडा वेळ आहे बरं का, हो. त्यामुळे मी घड्याळ घातलंच नाही आज. मी विचार करतोय बरं का, स्वामीजी असं का म्हणाले गँग घेऊन ये. काय गंमत असते माहितीये का त्यातली. आईचं कुठल्या मुलाकडे अधिक लक्ष असतं माहितीये का? जे मूल जरा खोडकर आहे ना, वांडपणा करतं, भराभर जिन्यावरनं उड्या मारतं, इकडे तिकडे पळतं, त्याची काळजी जास्त असते बरं का. या न्यायानं माझ्यावरती लक्ष ठेवायला खरं तरी ही सगळी गँग आलेली. भाग्य लागतं बरं का अशा गोष्टी करता. हो हो. अरे बापरे. ओरिजिनली रामकथेकरता आमची जी गँग मी म्हटलं येत होते त्याच्यातल्या 3 जणांच्या आद्याक्षरात जी हा शब्द आहे आणि एकाच्या वडिलांच्या मधल्या नावाच्या अक्षरात जी हा शब्द आहे. एकाच्या आडनावात एन आहे आणि आणि ए हा स्वर या सगळ्यांना लागतो. वा. म्हणून GANG झालं. वा वा. स्वराशिवाय पूर्णता नाही असं पहिल्याच दिवशी मी ऐकलं. हो. तेव्हा अगदी या न्यायानं आलेत बरं का. आपल्या सगळ्यांवरती प्रेम आहेच मी सांगितलं. काल आपण पाहिलं की भगवंतांनी रुक्मिणी मातेला द्वारकेमध्ये घेऊन आले, विवाह केला आणि मग पुढचे जे सगळे ज्या भगवंतांच्या 8 पट्टराण्या म्हटल्या जातात त्या, आणि मग भौमासूर नावाचा एक असुर होता, त्याच्या कारागृहात काही राजे होते, त्यांच्या पत्न्या होत्या, त्यांच्या कन्या होत्या. त्यांची संख्या जी आहे ती 16,100 अशी सांगितली. त्या कन्यांची, त्या एवढे राजे त्यांनी बंदिस्त करून ठेवले होते. त्याला भगवंतांनी लीलया संपवला आणि त्या सगळ्या कन्यांची सुटका केली आणि मग समाजामध्ये त्यांना विशिष्ट प्रतिष्ठा मिळावी याच्याकरता त्या सगळ्यांबरोबर भगवंतांनी त्यांना समाजात मानाचं स्थान दिलं. या अर्थाने या 16,108 असे भगवंतांचे विवाह सांगितले जातात. आणि राजा परीक्षितानं प्रश्न विचारला शुकदेवांना की महाराज, भगवंतांचा एक अत्यंत प्रिय मित्र होता, त्याचं नाव सुदामा, मला त्याची कथा तुम्ही सांगा. आणि शुकदेवांनी सांगायला सुरुवात केली. राजा, अरे काय सांगू म्हणाले, फार फार धर्माला अनुकूल होता बरं का तो. भगवंत उगाच कोणाबरोबर ती सख्य करत नाहीत बरं का. फार 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 मोजके आहेत बरं का ज्यांच्याबरोबर भगवंतांनी सख्य केलेलं आहे. हा सुदामा आहे ना, याची आयाचित वृत्ती सांगितलेली बरं का. कधी कोणाकडे काहीही मागितलं नाही, पण याचा लोकांनी गैरफायदा घेतला बरं का.
सुदामदेवांची वेदपाठ शाळा आहे असा उल्लेख आहे. पण ते कधीही सांगत नाहीत अमुक एक तुम्ही काही द्या मला, त्याच्या बदल्यातच मी हे तुम्हाला शिकवणार आहे. अखंड हरिचिंतनामध्ये मग्न आहे. पत्नी आहे, सुशीला नाव आहे तिचं. आणि तिला माहिती आहे बरं का की आपले हे आणि द्वारकेचे जे राजे आहेत ना, हे बालमित्र आहेत बरं का. तिला कल्पना आहे याची. आणि जे काही समोर येईल ना, कोणी काही तांदूळ दिले, गहू दिले, काही अन्न दिलं, तर त्याच्यावरती यांची गुजराण चालली आहे बरं का. त्या सुदामदेवांच्या दारिद्र्याचं फार भलं मोठं वर्णन आपण ऐकलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या पद्धतीतून. तर अत्यंत 17 गाठी मारलेलं धोतर आहे असा उल्लेख आहे त्यांचा. आणि ही जी सुशीला आहे ती हा जो संसार आहे ना तिचा, ती अगदी चांगल्या पद्धतीनं पार पडते बरं का. म्हणजे एकदाही तिनं आपल्या यजमानांकडे तक्रार केली नाही की मला हे घ्या, हे आणून द्या, ते आणून द्या. सुदामदेवांकडे जशी 2 वस्त्र आहेत ना, तशी तिच्याकडेही 2च वस्त्र आहेत असं सांगतात. आणि अगदी म्हणजे ज्याला सुयोग्य जोडीदार म्हणावा ना, असं आहेत ते दोघं एकमेकांना. दिसायला पण सुंदर आहे बरं का. घरी सुंदरी धर्म मार्गानुकूला, घरी सुंदरी धर्म मार्गानुकूला, पतीच्या मनासारखी पुण्यशीला, पतीच्या मनासारखी पुण्यशीला, असे दिव्य दाम्पत्य धर्मे विराजे, असे दिव्य दाम्पत्य धर्मे विराजे. सदाभ्यांगता पूजिता भक्तिभावे, सदाभ्यांगता पूजिता भक्तिभावे. कसं आहे म्हणाले हे, एखादा दिवस असा झाला ना की कोणी अभ्यगत आलाय आपल्याकडे, तर आपल्या घरात काय जे केलंय ना खायला, म्हणजे कधीतरी आठवड्यातनं थोडासा भात करायचा बरं का. सुदामदेव एखाद्या पूजेला जायचं ना, तर कोणीतरी फळं द्यायचं. काय डझनभर केळी मिळाली असतील ती आणायची घरी आणि मुलांना वाटायची बरं का, पत्नीला द्यायचं. आणि सुदामदेव काय करायचे, काही नाही, भरपूर पाणी प्यायचे बरं का. आणि पत्नीला सांगायचे, अगं माझं जेवण झालंय, मी ज्या यजमानांकडे गेलो होतो ना, त्यांनी मला छान छान पोटभर खायला दिलं बरं का, हे तुमच्याकरता आणलं, असं सांगायचे बरं का पत्नीला. आणि यातलं एखादं केळ ठेव बरं का, कोणी आलं ना आपल्याकडे अचानक पाहुणा, तर त्याला द्यायला येईल बरं का. आपल्याकडे कोणी आलं ना, तर त्याला असं असं पाठवू नये बरं का, असं पाठवू नये. असं चाललंय हो. हिनं नेटानं संसार केला, पण मुलांचे सुद्धा खायचे हाल व्हायला लागले. कधी मिळालं तर मिळालं, नाहीतर 4-4 दिवस मुलं उपाशी आहेत. आणि सुदामदेव अखंड कृष्ण भजनामध्ये लीन आहेत बरं का. अखंड कृष्ण भजन चालू आहे त्यांचं. ही म्हणाली, अहो तुम्ही हे भजन करता ते ठीक आहे, पण मला मुलांचे हाल पाहवत नाही तो. माझं एक ठीक आहे, मला काही नको, पण मुलांकरता तरी काही मागून आणाल का. नाही नाही म्हणाले, मी नाही कोणाकडे काही मागणार, ती वृत्ती नाही आहे ग माझी. आणि माझ्याकडे काय कमी आहे, माझ्याकडे काय कमी आहे.
अगं तो द्वारकेचा राजा आहे ना, तो माझा मित्र आहे. ही म्हणाली तुम्ही हे नेहमी सांगता, एकदा जाऊन त्याला भेटा, एकदा जाऊन त्याला भेटा. सुदामदेवांच्या लक्षात आलं बरं का हिला काय म्हणायचे. सुदामदेव म्हणले तू म्हणतेस ते खरं आहे, पण तुला सांगतो सुशीले, मी काही मागणार नाही बरं का त्याच्याकडे, मागणार नाही. याचं कारण आहे बरं का, आपण काही मागितलं ना तर आपली किंमत कमी होते. ती म्हणाली काही मागू नका, पण जाऊन भेटा तरी एकदा त्याला. तुम्हाला असं वाटत नाही एवढी वर्ष झाली गुरुकुल सोडून, तुम्हाला सांदीपनी ऋषींचा आश्रम सोडून एवढी वर्ष झाली, तुम्ही जाऊन नुसते भेटा हो, काही मागू नका. सुदामदेवांना फार बरं वाटलं बरं का. ठीक आहे म्हणाले, काही मागू नका म्हणजे हिची आता तयारी झालेली दिसते, मी काही मागणार नाही हे आता हिला कळलंय. आणि म्हणाले मी उद्या निघतो बरं का, उद्याच जातो द्वारकेला भेटायला. पण अगं सुशीले, तुला माहिती आहे का की 3 द्वारं अशी आहेत ज्या द्वारातून आत जाताना त्यांना द्यायला काहीतरी न्यावं लागतं. जेव्हा आपण, शास्त्रांनी असं सांगितलंय की परगावी नोकरी करता आहोत आणि आपल्या स्वतःच्या घरी चाललो सुट्टी करता म्हणून, आणि लहान मुलं आहेत आपल्याकडे, नातवंड आहेत, तर त्यांना काहीतरी खाऊ घेऊन जावा. त्यांना तुम्ही येताय याची ओढ असते, पण तुम्ही काय खाऊ आणलाय. लहान मुलं बघा ना, मी सांगितलं ना 50 पैशाची गोळी आणि 500 रुपयाची नोट, यात त्यांचा आनंद त्या 50 पैशाच्या गोळीमध्ये असतो. असं जर असेल ना तर काहीतरी घेऊन जावं. दुसरं असं सांगितलंय की गुरुकडे जाताना काहीतरी घेऊन जावं, रिक्त हस्ते जाऊ नये. आणि राजाकडे जाताना काहीतरी घेऊन जावं. तो म्हणाला अगं तो कान्हा जरी माझा मित्र असला ना तरी तो आज द्वारकेचा राजा आहे, मला त्याच्याकडे जाताना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, काहीतरी दे, काहीतरी दे. असं म्हटल्यानंतर ही स्वयंपाकघरात गेली. जे काही 2-4 डबे होते ना ते सुद्धा रिकामे होते बरं का. जे 2-4 डबे होते त्यात काही नव्हतं. काय द्यायचं असा विचार करते आणि एकदम तिला आठवलं, काल मी एका घरामध्ये ते तांदूळ कांडायला गेले होते ना, त्या बाईंकडे जाऊ. ही गेली बरं का त्या घरासमोर आणि उभी राहिली. त्या घरातली जी स्त्री आहे ना ती 2दा येरझाऱ्या घातल्या तिने. तिला लक्षात आलं सुशीला बाहेर उभी आहे. तिला वाटलं काही बोलायला आली असेल. 15-20 मिनिटं गेली, अर्धा तास गेला, ही घरातलं काम करते. सुशीला दारातच उभी आहे बरं का. आमचे संत म्हणतात ती का दारात उभी आहे. याचं कारण एखाद्याकडे गेल्यानंतर मागायचं कसं हेच तिला माहिती नाहीये. त्याच्यामुळे ती शब्द एकत्र करते बरं का. मला काहीतरी हवंय, मला काहीतरी द्या, हे द्या म्हणायचं कसं म्हणून ती शब्द गोळा करते बरं का. अर्धा-पाऊण तास झाला. शेवटी ती घरातली स्त्री बाहेर आली. म्हणाली काय ग सुशीले, काय हवंय. ती म्हणाली माझे यजमान आहेत ना, तर ते द्वारकेला चाललेत. द्वारकेचे जे राजे आहेत ना
ते यांचे बालमित्र आहेत बरं का. मला त्यांना देण्याकरता काहीतरी हवंय. ती बाई अंगावर खेकसली बरं का. खोटं बोलू नकोस म्हणाले, मुलांना भूक लागली म्हणून सांग ना. हिच्या डोळ्यातून गळा अश्रुपात सुरू झाला. नाही हो, मी खोटं बोलत नाहीये, मला खरंच माझ्या मुलांकरता नकोय, मला भगवंतांना देण्याकरता काहीतरी हवंय बरं का. भगवंतांना देण्याकरता काहीतरी हवंय. ती म्हणे, काल जे पोहे काढले होते ना, त्याच्या आजूबाजूला जे पडलं असेल ना ते घेऊन जा. ही मागच्या अंगणात गेली. ते जे कांडप होतं त्याच्या आजूबाजूला जे पोहे पडले होते ना ते गोळा केले बरं का. मुठभर पण नव्हते बरं का. एक मुठभर पोहे नेले असा उल्लेख आहे, पण मुठभर पण नव्हते. एका सुदामदेवांचं जे उत्तरीय होतं त्याच्यात बांधले ते. एवढी छोटी पुरचुंडी झाली बरं का त्याची. सुदामदेवांनी ती खांद्यावरती टाकलं ते सगळं आपलं उत्तरीय आणि निघाले बरं का. सुदामदेव आनंदात आहेत बरं का, कारण त्यांना त्यांचा बालमित्र भेटणार आहे बरं का. अखंड चिंतन आहे, अखंड भजनात आहेत बरं का. पायी चाललेत. जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम म्हणा. जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम. जय मुरलीधरम देवम वंदे द्वारकाधीशम. जय मुरलीधरम देवम वंदे द्वारकाधीशम. जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम. जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम. जय मुरलीधरम देवम वंदे द्वारकाधीशम. जय मुरलीधरम देवम वंदे द्वारकाधीशम. जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम. जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम. जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. रस्त्यात एक जण भेटला बरं का सुदामदेवांना. त्यांच्या त्या प्रसन्न मुद्रेकडे पाहिलं सुदामदेवांच्या. देवांच्या देहाचं वर्णन आहे बरं का. पांढरा फटक्क पडलेला देह आहे. आपल्याला जो काही रंग प्राप्त होतो ना, तर ते आपल्या शरीरामध्ये रक्त असतं ना, त्याच्यामुळे तो प्राप्त होतो बरं का. सुदामदेवांच्या शरीरामध्ये रक्त आता शिल्लकच नाही बरं का, कारण कित्येक महिन्यापूर्वी अन्न खाल्लंय. पाणी प्यायचं, आपलं जे उपरण आहे ना ते भिजवायचं आणि पोटाला घट्ट गुंडाळायचं की जेणेकरून भुकेची जाणीवच होऊ नये. आणि अखंड भगवंतांचं भजन चालू आहे. भजनामध्ये लीन. तो जो भेटला ना, त्याने सुदामदेवांना विचारलं, सुदामदेव, तुमच्या शरीराचे एवढे
हाल झाले, देहाचे एवढे हाल झाले, तरी तुम्ही एवढे प्रसन्न कसे दिसता हो? प्रसन्न कसे दिसता? सुदामदेव म्हणतात, मी प्रसन्न आहे याचं कारण माझा सखा कोण आहे माहिती आहे का तुला? सखा माझा नारायण, सखा माझा नारायण, सखा माझा नारायण, करी चिंता निवारण, करी चिंता निवारण, सखा माझा नारायण, सखा माझा नारायण. मज सावरिता हरी, मज सावरिता हरी, आली विघ्ने दूर करिये, आली विघ्ने दूर करिये, सखा माझा नारायण. दोष जाळुनी समस्त, दोष जाळुनी समस्त, शुद्ध करी रे माझे चित्त, शुद्ध करी रे माझे चित्त, सखा माझा नारायण, सखा माझा नारायण. आणि त्याच्यामुळे काय आहे, जे माझ्या आजूबाजूला आहेत ना त्यांना माझ्याबद्दल काही कळत नाही बरं का, कारण ते बाह्यावरणावरती जात आहेत बरं का. पण सुदामदेव म्हणतायत, त्याने एकदा माझं चित्त शुद्ध केलं ना की काय होतं, तो चिंतन करायला लागतो बरं का आपलं, तो आता लक्ष ठेवायला लागतो. कशावरती? तोची लक्षी माझे हित, तोची लक्षी माझे हित, स्वामी म्हणे मी निश्चिंत, स्वामी म्हणे मी निश्चिंत, सखा माझा नारायण, सखा माझा नारायण, करी चिंता निवारण, करी चिंता निवारण, सखा माझा नारायण, सखा माझा नारायण, सखा माझा नारायण. माझं कोणी नाही म्हणाले, एकमेव माझा सखा आहे तो म्हणजे नारायण बरं का. आणि असं नारायणाचं भजन करत 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 ती नवद्वाराची द्वारिका एक 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 दरवाजे ओलांडले आणि आता अगदी जिथे भगवंतांचा महाल सुरू होतो ना तिथपर्यंत गेलेत बरं का सुदामदेव. तुम्ही म्हणाल एवढ्या आतपर्यंत कसे काय गेले, अडवलं नाही कोणी? आधीच्या 9 दारांवरती अडवलं नाही कोणी? द्वारकेमध्ये भगवंतांचा हुकूम आहे बरं का, ब्राह्मणांचा योग्य तो सन्मान करा. याचं कारण ते जर रागावले ना तर अगस्तीन सारखा सगळा समुद्र पिऊन टाकतील बरं का. ते जर रागावले तर त्यांच्या शापामुळे आपलं काही खरं नाही बरं का. एवढं तेज आहे त्यांच्या वाणीचं, हे माहिती आहे भगवंतांना. आणि
योग्य ती काळजी घ्या म्हणाले. आणि द्वारकेमध्ये जेव्हा सुदामदेव पोचले तेव्हा आत्ता जसा इथे अंधार पडायला लागलाय ना तसा थोडा अंधार पडायला लागला. मग जे सेवक होते ना ते म्हणाले जरा लाईट लावा बरं. गोपाल कृष्ण भगवान की जय. बाहेर नाही जायचं बरं का अजिबात कथेच्या. आणि आता दरवाजावरती उभेत बरं का सुदामदेव. ती पुरचुंडी ज्याच्यात ते पोहे बांधून आणलेत ना ती अशी काखेमध्ये बगलेमध्ये दाबली आहे हा. माणसाला सगळ्यात भीती काय वाटते माहिती का? आपल्या दारिद्र्याची भीती वाटते. आपलं दारिद्र्य सुदामदेवांनी लपवून ठेवलंय बरं का. तिथे जो द्वारपाल होता ना त्याला सांगितलं गेले बरं का त्याच्याजवळ आणि म्हणाले या द्वारकेचा जो राजा आहे ना मी त्याचा बालमित्र आहे बरं का. तुम्ही जाऊन त्याला सांगता का की त्याचा बालमित्र आलाय, मला कान्हाला भेटायचंय. त्या द्वारपालानं पाहिलं बरं का आणि सुदामदेव अगदी काकुळतीला आलेत बरं का. एवढ्या लांब प्रवास करून आलेत त्याच्या जवळ अगदी विनवणी करतायत बरं का. त्यांना धक्का दिला असा उल्लेख आहे. आमचे जे राजे आहेत ना त्यांचं काय ऐश्वर आहे आणि हा 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 त्यांचा मित्र. द्वारकेचं ऐश्वर काय आहे माहिती का तुम्हाला? स्तंभ होते स्तंभ होते तेथील सुवर्णांचे. स्तंभ होते तेथील सुवर्णांचे. सुवर्णांचे खांब आहेत हा. स्तंभ होते तेथील सुवर्णांचे. दीप बरती देवती अत्तरांचे. दीप बरती देवती अत्तरांचे. आणि जे दिव्यामध्ये आपण तेल घालतो ना त्याच्याऐवजी अत्तर भरलंय बरं का. आणि त्या ती जी ज्योत प्रज्वलित झाली आहे ना तर त्या अत्तरामुळे सगळी द्वारकेमध्ये त्या अत्तराचा सुगंध घमघमाट सुटलाय बरं का. असं द्वारकेचं ऐश्वर आहे. आणि भगवंतांचा सोन्याचा मंचक आहे. त्या सुवर्ण मंचकावरती छान पांढऱ्या शुभ्र रंगाची अत्यंत माऊसर अशी गादी आहे. त्याच्यावरती छान वस्त्र टाकलंय आणि पीतांबर नेसून भगवंत बसलेत बरं का छान. आणि रुक्मिणी माता वारं घालते. छान गप्पा चालल्यात बरं का दोघांच्या. आणि सुदामदेव त्या द्वारापाशी आले आणि त्या द्वारपालानं आज सोडलं नाही असा उल्लेख आहे. पहिल्यांदा त्यांना धक्का मारला आणि सुदामदेव खाली पडले. तर इथे कपाळाला खोप पडली बरं का, जखम झाली. सुदामदेव प्रार्थना करतायत भगवंताला, भगवंता माझा देह तर आधीपासून पांढरा फटक्क पडला होताच. शिवजींसारखा माझा देह पांढरा फटक्क पडला होता. फक्त शिवजींना ते भस्म अंगाला लावायला लागलं. म्हणाले माझा ओरिजिनल आहे. फक्त एक कमी होती, माझ्या भाळावरती तो अर्धचंद्र नव्हता. तो सुद्धा तू आज दिलास. सुदामदेव तसेच उभेत बरं का. असं सांगतात की त्यांचा पहारा बदलला. नवीन ज्यावेळेला पहारेकरू आले ना त्यानं दुसऱ्याला सांगितलं की अहो मी बराच वेळ झाला इथे उभा आहे बरं का. तुम्ही जे तुमचे राजे आहेत ना त्यांना जाऊन माझा निरोप द्या ना, मला कान्हाला भेटायचंय.
भगवंत अंतःपुरात आहेत बरं का त्यांच्या. तो सेवक गेला आणि त्यानं सुदामदेवांचा निरोप जशाचा तसा सांगितला. म्हणाला, महाराज बाहेर कोणी एक ब्राह्मण आलाय, तो म्हणतोय की मला कान्हाला भेटायचंय. भगवंतांनी ते शब्द ऐकले आणि भगवंत विचार करतायत, या द्वारकेमध्ये मला कान्हा म्हणणारे फक्त 3 जण आहेत. माझी आई मला कान्हा म्हणते, बाबा मला कान्हा म्हणतात आणि बलराम दादा मला कान्हा म्हणतो. ज्या अर्थी चौथी व्यक्ती आली आहे ना, दुसरी तिसरी कोणी नाही, ते सुदामा असला पाहिजे, सुदामा असला पाहिजे. आणि भगवंत धावत निघाले बरं का, धावत निघाले. रुक्मिणी मातेला कळेना काय झालं. आत्तापर्यंत असं कधी झालं नाही. कुणीही आलं ना तर भगवंत म्हणायचे त्यांना बसवून ठेवा. भगवंत सगळा शृंगार करायचे बरं का, सगळ्या अलंकार चढवायचे, माळा घालायचे, किरीट घालायचे, शिला घ्यायचे. कोण आलंय आधी माहिती काढायची. त्याच्याप्रमाणे ज्याला भेटायला जायचं ना त्याच्यापेक्षा अधिक उंची राजवस्त्र घालायचे. भगवंत असा उल्लेख आहे. आणि रुक्मिणीला म्हणायचे, रुक्मिणी मी व्यवस्थित दिसतोय ना, ज्याच्या समोर जायचंय मला त्याला माझा चेहरा व्यवस्थित वाटेल ना, हे सगळं विचारायचे बरं का मातेला. आणि आज मातेला प्रश्न पडला की असं कोण आलंय ज्याच्याकरता भगवंतांनी शृंगार केला नाही. असं कोण आहे भगवंतांचं जवळचं. भगवंत धावत 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 दारावरती गेले बरं का, आणि त्यांनी पाहिलं की सुदामा आला. भगवंतांनी काय केलंय माहितीये का, भगवंतांनी सुदामदेवांच्या पायावरती आपलं मस्तक टेकवलंय बरं का. सुदामदेवांना फार अवघडल्यासारखं झालं बरं का, फार अवघडल्यासारखं झालं. आणि कान्हा सुदामदेवांना म्हणतोय, सुदाम्या किती उशीर केलास रे, किती उशीर केलास, किती वाट पाहायला लावलीस मला. तुझ्या भेटी करता थांबलोय रे मी, तुझ्या भेटी करता थांबलोय. सुदामदेवांचे दोन्ही हात धरले बरं का भगवंतांनी आणि राजवाड्यामध्ये घेऊन आले आणि थेट आपल्या अंतःपुरात आलेत बरं का. जिथे मगाशी भगवंत बसले होते ना आणि रुक्मिणी माता वारं घालतायत ना, तिथे आपल्या मंचकावरती सुदामदेवांना बसवलंय. आणि भगवंत कुठे बसले, भगवंत सुदामदेवांच्या चरणापाशी बसलेत बरं का. सुदामदेवांच्या चरणापाशी बसलेत भगवंत. मगाशी जे गेले होते ना, तर रुक्मिणी मातेला कळलं आत्ता कोण आलंय. आणि असे कधी जात नाहीत. भगवंतांनी फक्त पितांबर नेसलाय, अंगावरती वस्त्र नाहीये. रुक्मिणी मातेनं काय केलं, पाठीमागून जाऊन त्यांच्या अंगावरती शेला टाकला बरं का. त्यांना तो शेला अंगावरून केव्हा पडला ना याचंही भान नाही धावताना. त्या गजेंद्र मोक्षाला सोडवायला आले होते ना, त्याच्यापेक्षा अधिक वेगात धावले बरं का भगवंत. आणि आता भगवंत म्हणतायत आपल्याकडे ब्राह्मण देवता आली आहे, तिच्या पाय धुण्याची व्यवस्था करा. सुवर्णाचं तबक आणलं मोठं, सोन्याच्या पात्रामध्ये उदक आणलंय आणि आता भगवंत स्वतः सुदामदेवांचे चरण प्रक्षालन करतायत बरं का. रुक्मिणी मातेनं सुदामदेवांच्या चरणावरती पाणी घातलं. भगवंतांनी आपला जो शेला आहे ना त्यानं ते चरण पुसले बरं का.
आणि भगवंत सांगतायत आपल्या पत्न्यांना, दर्शना करता या आता यांच्या. म्हणून सुदाम देवांना एका मंचकावरती वर बसवलंय, भगवंत खाली बसलेत बर का. कारण भगवंतांना माहिती आहे ना काय तेज आहे हो याचं. यानं आतापर्यंत किती हलाखीत दिवस काढले, पण मनाचा निश्चय नाही ढळू दिला. त्यानं जे तप केलं ना त्याच्यावरती त्याचा विश्वास आहे. आणि आता भगवंतांच्या ज्या सगळ्या पत्न्या आहेत ना त्या एका रांगेत उभ्या आहेत बरं का दर्शना करता. सुदामदेवांनी कान्हाकडे बघितलं बरं का, हसले छान. म्हणले, कान्हा लग्न वगैरे केलंस ना, मला सांगितलं नाहीस. पहिली पत्नी आली बरं का भगवंतांची, वंदन केलं. असं करतात ना. सुदामदेवांनी आशीर्वाद दिला बरं का, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. दुसरी आली, दुसरीनं नमस्कार केला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. भगवंतांची तिसरी पत्नी आली, सुदामदेवांनी भगवंतांकडे बघितलं, काय रे कान्हा 3? नाही बरोबर आहे, तू राजा आहेस, मान्य आहे. तू 3 झाले, 4 5 6 7 हां 8, ठीक आहे. 8 पर्यंत मान्यता आहे बरं का. राजाला धर्मानं 8 पत्नी करण्याची मान्यता आहे. सुदामदेव भगवंतांकडे छान हसून बघतायत. म्हणला, कान्हा बरोबर केलंस बरं का, तू राजा आहेस ना द्वारकेचा, स्वाभाविक आहे. पण रांग संपतच नाही. 9 10 11 12 आणि आता असं झालं, कित्येक दिवस झालेत सुदामदेव जेवलेले नाही आहेत. आता त्यांच्या कंठातून शब्द बाहेर फुटत नाहीये. आत्तापर्यंत जो आशीर्वाद होता ना ते अख्खी ओळ होती बरं का, अखंड सौभाग्य, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. पहिल्या 1-2 हजार झाले तेव्हा मग फक्त त्यांनी आपलं भव 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 याला, म्हणून याला भवसागर म्हणतात बरं का. भव 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 एवढंच म्हणतात बरं का सुदामदेव. आणि शेवट तर अगदी ज्या म्हणजे शेवटच्या 5-1 हजार राण्या राहिल्या होत्या भगवंतांच्या, त्यावेळेला सुदामदेव फक्त असा हात करतात बरं का, आणि शब्दच फुटत नाही तो. लक्षात घ्या सुदामदेवांचं काय तेज आहे. भगवंतांच्या राण्यांना जो आशीर्वाद दिला ना सुदामदेवांनी, तो प्रत्येक राणीच्या बाबतीत खरा ठरलाय. प्रत्येक पत्नीपासून भगवंतांना 10 मुलं आणि 1 कन्या झाली असा भागवतामध्ये उल्लेख आहे. एवढा जबरदस्त मोठा परिवार सांगितलेला आहे भगवंतांचा. आणि याचं कारण सुदामदेवांचा आशीर्वाद आहे असं सांगितलेलं आहे. काय सामर्थ्य आहे बघा सुदामदेवांचं. आणि सुदामदेव विचार करतायत की केव्हा मी आलोय, केव्हापासून हे सगळं आशीर्वादाचं चाललंय. आज काही दूध चहा कॉफी काही मिळणार आहे का नाही, काही मला काही विचारणार आहे का नाही, हे त्यांच्या मनात चाललंय बरं का. आणि एक 5 मिनिटं बरं का, बसा ऐका, एक 5 मिनिटं छान आहे, अजून महत्वाचं आहे. नाही नका उठू, बसा या मातृवर्ग उठू नका, या. हां ऐका, आज काही 7 शिवाय सोडणार नाही, काळजी करू नका. सुदामदेव विचार करतायत बरं का, केव्हापासून आलोय, काही देणार आहे का नाही. हा. आणि भगवंत म्हणाले, सुदाम्या
चल जेवायला बैस, जेवण कर म्हणा. सुदामदेव म्हणले माझ्या मनातलं बोलला बरं का, माझ्या मनातलं बोलला. आणि ती सगळी पाकसिद्धता झाली आहे बरं का. भगवंतांच्या सगळ्या राण्यांनी एक एक पदार्थ केलाय आणि छान सोन्याचं असं मोठं ताट आहे बरं का. आपल्यासारखं नाही चायना प्लेट, असं मोठं मोठं ताट आहे छान. त्याच्यात विविध पदार्थ, विविध प्रकारच्या वाट्या आहेत आणि बाहेर एक वाटी ठेवली आहे बरं का. सुदामदेवांना काही कळेना हे काय आहे. हा कान्हाकडे त्यांनी बघितलं बरं का. कान्हा हे काय, हा कुठला पदार्थ आहे, पक्वान्न कुठलं आहे. कान्हा म्हणला अरे सुदाम्या ते काही पक्वान्न नाही आहे, ते केशराचं पाणी आहे. कशा करता रे. अरे या पदार्थाचा हात त्या पदार्थाला लागू नये ना, म्हणून तू फक्त केशराच्या पाण्यात तुझी बोटं बुडव बरं का. मी रुमाल घेऊन तयारच आहे ती पुसायला. भगवंत सेवेमध्ये तत्पर आहेत बरं का सुदामदेवांच्या. तू हात फक्त त्यात बुडवलेस ना की मी तुझा हात पुसीन आणि तू दुसरा पदार्थ खायला घे बरं का. एका पदार्थाची चव दुसऱ्या पदार्थामध्ये नको ना मिक्स व्हायला, म्हणून ती योजना केली आहे बरं का. काय थाट होता भगवंतांकडे. भगवंतांचा काय थाट आहे माहिती आहे का भोजनाचा. भोजन समयी अपूर्व थाट, भोजन समयी अपूर्व थाट, स्वर्ण फुलांचे शिसवी पाट, वरी भरजरी मृदल आसने, वेल रेखिले रांगोळीने. काय काय केलंय, काय काय आहे ऐका, नीट ऐका. हे जे सगळं मांडलंय ना अपूर्व थाट आहे बरं का. चालू राहू दे. सुवर्ण फुलं लावली आहेत त्या पाटाला. स्वर्ण फुलांचे शिसवी पाट, त्याच्यावर बसायचं आणि डायरेक्ट पाटावर नाही, त्याच्यावरती आसन टाकलंय अगदी कोमल असं. भोजन समयी अपूर्व थाट, स्वर्ण फुलांचे शिसवी पाट, वरी भरजरी मृदुल आसने, वेल रेखिले रांगोळीने. छान सुंदर रांगोळी काढली बरं का. आणि रेखीव आहे, नाही तर आपला एक ठिपका टाकलाय आणि ते चार बाजूला फिरवलंय तसलं नाही. इन्स्टंट काही नाही. वेल रेखिले रांगोळीने, वक्र महिरपी मध्ये चौरंग, इंद्रधनुचे दिसती रंग. आकाशामध्ये जसं इंद्रधनुष्य दिसावं आणि आई आली, आई आली. इंद्रधनुचे दिसती रंग, पाट चंदनी टेकायाला, गंधित शीतल बहुस्पर्शाला. चंदनाचा पाट आहे, जसा बसायला आहे ना तसा टेकायला पण आहे बरं का. मागे पाट चंदनी टेकायाला, गंधित शीतल बहुस्पर्शाला. हे झालं बाहेरचं. पानात काय आहे ते महत्वाचं आपल्याला. जेवायला काय केले, डेकोरेशन ठीक आहे हो. उद्या गोड काय, गोड गोड काय उद्या. जिलेबी आहे बरं का उद्या. पाट चंदनी टेकायाला, गंधित शीतल बहुस्पर्शाला. भगवंतांकडे काय आहे, बासुंदी अनमोद कसाचे, पुष्ट पांढरे काटकोनाचे. उकडीचे मोदक आहेत बरं का. आणि पांढरा स्वच्छ रंग आहे. नाहीतर काय ते यातलं पाणी त्यात मिक्स झालं आणि इकडचा हात लागला तसं काही नाही. पाट चंदनी टेकायाला, गंधित शीतल बहुस्पर्शाला, बासुंदी अनमोद कसाचे, पुष्ट पांढरे काटकोनाचे. आणि आकाशामध्ये ही चंद्रकोर जशी दिसते ना तशी छान रेखीव करंजी आहे बरं का. चंद्रकोर जणू गमे करंजी, गोल गुरळी फुगली ती ताजी, पुरणयुक्त त्या पोळ्या नाजूक, तूप त्यावरी वितळे साजूक, लाडू गोंडस मोती चुराचे, बेसन बुंदी खव्या रव्याचे. फक्त एक आपला लाडू केलाय असं नाही, बेसनाचे आहेत, बुंदीचे आहेत,
खव्याचे वेगळे आणि रव्याचे वेगळे. लाडू गोंड समोती चुराचे, बेसन बुंदी खव्या रव्याचे, जिलबी चिरोटे घन श्रीखंड पक्वान्नाची झाली झुंड. जिलबी चिरोटे घन श्रीखंड पक्वान्नाची झाली झुंड. जिलबी चिरोटे घन श्रीखंड पक्वान्नाची झाली झुंड. जिलबी चिरोटे आणि घन श्रीखंड असा शब्द आहे बरं का. हा, श्रीखंड कसं पाहिजे? घट्ट पाहिजे बरं का. नाहीतर पानात वाढलं की वरण कुठलं आणि श्रीखंड कुठलं हे कळत नाही, असं नाही म्हणाले. हे कलियुगात सगळं भगवंतांकडे नाहीये. घट्ट श्रीखंड वाढ. हा कटाव नावाचा काव्य प्रकार आहे बरं का. यात आणि शेवटची ओळ अशी लिहिली आहे, रुची जैसी भिन्न, म्हणजे प्रत्येक पदार्थ फक्त गोडच नाहीये, तर प्रत्येकाला त्याची त्याची विशिष्ट अशी चव आहे. रुची जैसी भिन्न त्यापरी शोभे मिष्टान्न. नाहीतर नेमकं काय खाल्लं आत्ता हेच कळत नाही, असं नाहीये. हा, म्हणजे खव्याच्या बर्फीत आपला आंबा मिक्स केला आणि आंबा बर्फी झाली असं नाही. ते कळलं, आंबा घातलेला पाहिजे त्याच्यात, रंग नको त्याचा. असं सगळं ताट भरलंय बरं का सुदाम देवांसमोर. सुदाम देवांनी ते ताट पाहिलं बरं का, आणि आपल्या बायको मुलांचा चेहरा एकदम डोळ्यासमोर आला. एवढं भरलेलं ताट आहे आणि हुंदका आला सुदाम देवांना. इथपर्यंत आलं बरं का, कंठापर्यंत आलं, डोळ्यातून अश्रुपात होणार, पण सुदाम देवांनी ते सगळं दाबलं आतमध्ये. सुदाम देव मनाशी म्हणतायत, भरल्या ताटावर अश्रू ढाळत नाहीत ना, अशुभ मानलं जातं, भरल्या ताटावर रडू नये. कान्हा उभा आहे बरं का सेवेला. सुदाम देवांनी कान्हाकडे बघितलं आणि कान्हाला म्हणले, कान्हा तुला खरं सांगू का रे, तुला भेटलो ना तेव्हाच मला तृप्ती मिळाली रे. मला यातलं खरंच काही नकोय. भगवंतांनी सुदाम देवांकडे फक्त पाहिलं बरं का, आणि पाहिल्यानंतर सुदाम देवांची ललाट रेषा वाचली भगवंतांनी. अरे 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 म्हणाले, काय लिहिलं याच्या ललाटावरती. याच्या आयुष्यामध्ये याला कधीही लक्ष्मी प्राप्त होणार नाही. आणि म्हणून कान्हा म्हणाला सुदामांना, एखादा घास खा, मी तुला चंदन तिलक करतो तोपर्यंत. आणि काय, सुदाम देवांनी अर्धी चतकोर पोळी खाल्ली. भगवंतांनी जे चंदन आपल्या मस्तकाला लावत होते ना, त्या सुवर्ण पात्रातलं चंदन घेतलं आणि सुदाम देवांच्या मस्तकाला लावलं. आणि सुदाम देवांना त्यांच्या सौभाग्यामध्ये जी लक्ष्मी नव्हती ना, ती प्रदान करून दिली बरं का. त्याच ठिकाणी दिलं होतं खरं तर भगवंतांनी सगळं. झालं, पानावरनं उठले, मंचकावरती पुन्हा सुदाम देवांना बसवल्या. आता ज्या मंचकावरती भगवंत निद्रा घेतात तिथे सुदाम देव बसलेत आणि भगवंत पाय चुरतायत सुदाम देवांचे. आणि भगवंतांनी थेट विषय काढला, काय रे सुदाम्या, तू काही लग्न वगैरे केलंस की नाही? तो म्हटला, हो केलं ना. मग आता भगवंत म्हणतायत, मग माझ्या वहिनीनं माझ्याकरता काहीतरी दिलं असेल. सुदाम देवाने ती पुरचुंडी घट्ट दाबून ठेवली बरं का, आल्यापासून घट्ट दाबून ठेवली.
भगवंत म्हणतायत माझ्या बहिणीनं काहीतरी दिलं असेल ना रे माझ्याकरता. सुदामदेव संकोचले बरं का सांगायला. आणि तेवढ्यात भगवंतांच्या लक्षात आलं की यानं जो हात दाबून धरलाय ना त्याच्यातनं काहीतरी एखादं एक फडकं असं बाहेर डोकावतंय बरं का. कान्हा म्हणाला सुदाम्या काय आहे ते बघू आण इकडे असं म्हणून ती भगवंतांनी ओढून घेतली आहे बरं का. आणि उघडली बरं का ती पुरचुंडी. तर त्यात पोहे होते. कान्हा सुदामाला म्हणतोय सुदाम्या खरं सांगू का मला ना कच्चे पोहे फार आवडतात बरं का. पण मला कधी कोणी विचारलंच नाही रे. बघितलंच ना आमच्याकडे रोज जेवणाला काय रेलचेल आहे. पण मला खरं तर कच्चे पोहे आवडतात. त्यातले थोडे पोहे उचलले आणि भगवंतांनी आपल्या मुखात टाकले आणि एका लोकाचं ऐश्वर्य प्राप्त केलं बरं का सुदामदेवांना. दुसरा भाग उचलला 3 भाग केले असं म्हणतात त्या होत्या त्या पोह्यांचे. भगवंतांनी दुसरा भाग उचलला तोही खाल्ला आणि अजून एका लोकाचं ऐश्वर्य सुदामदेवांना दिलं. आणि आता तिसरा भाग भगवंतांनी उचलला आणि ते आपल्या मुखात घालणार तेवढ्यात रुक्मिणी देवी धावत 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 आल्या. म्हणाले अहो काय करताय आम्हाला द्या काहीतरी. तुम्ही एकटेच खाणार का म्हणाले. रुक्मिणी देवांना भीती आहे तिसऱ्या लोकाचं जर ऐश्वर्य प्राप्त करून दिलं ना सुदामदेवांना तर आपल्याला सुदामांची दासी म्हणून कायम राहावं लागेल बरं का. 3ही लोकांचं ऐश्वर्य सुदामदेवांच्या पायाशी लोळण घेईल म्हणून मातेनं भगवंतांना थांबवलं असा उल्लेख आहे. आणि सुदामदेव जेव्हा आले ना कान्हाकडे त्यावेळेला कान्हानं त्यांना नेसण्याकरता एक छान वस्त्र दिलं होतं बरं का. आधीचं जे त्यांचं वस्त्र होतं ना ते काढून ठेवायला सांगितलं होतं. आणि मंचकावरती काही काळ सुदामदेव बसलेत आणि रुक्मिणी माता आहेत बरं का तिथे 3 जण आहेत. सुदामदेव म्हणाले कान्हा जाऊ करे मी. कान्हा लगेच म्हणला बरं का हो जा. रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटलं बरं का. लगेच कसे काय जा म्हणाले हे. पांडवांकडचं कोणी आलं अर्जुन आला धर्मराज आले भीम आला अगदी महिना थांबवून घेतात. जाऊ नको रे आजच्या दिवस जाऊ नको थांब ना एखाद दिवस थांब अजून 2 दिवस थांब आपण म्हणतो की नाही. म्हणजे पूर्वी म्हणायचो बघा कोणी आपल्याकडे आलं की थांब एखाद दिवस थांबा अजून पूर्वी म्हणायचो हां. आणि पुणेकर तर काय पक्के आहेत बरं का. पुणेकर काय करतात माहिती का आपल्याकडे कुणी पाहुणा आला ना की पार स्वारगेटपर्यंत सोडायला जातात. त्यांना भीती आहे तिकीट नाही मिळालं असं म्हणलं आणि परत आला तर काय. कान्हा जा म्हटलं बरं का. मातेला आश्चर्य वाटलं कसे काय जा म्हणाला. ती म्हणाली नंतर विचारूयात बरं का. आणि सुदामदेव निघाले दारापर्यंत गेले आणि कान्हाने हाक मारली सुदाम्या. काय रे कान्हा. अरे तुझे वस्त्र नेसलायस ना ते माझं आहे तेवढं फक्त काढून ठेव. तुझं मी छान त्या दोरीवरती वाळत टाकलंय तुला देतो आणून. म्हणून ते सुदामदेवांचं वस्त्र होतं ना ते दिलं त्यांना परत. सुदामदेवांनी वस्त्र बदललं आणि निघाले बरं का. रुक्मिणी मातेनं विचारलं काय हो तुम्ही थांबवलं का नाहीत त्यांना. तेव्हा भगवंत सांगतायत ह्याच्या पत्नीनं असा निश्चय केला आहे की जोपर्यंत माझे यजमान परत येत नाहीत तोपर्यंत मी पाण्याचा एक थेंब सुद्धा प्राशन करणार नाही. मला याच्यापेक्षा तिची काळजी अधिक आहे. आणि सुदामदेव विचार करतायत जाताना काय फरक पडला असता कान्हाला
एखादं धोतर दिलं असतं तर, पण नाही दिलं तेच बरं झालं म्हणाले. दुसरं मन आहे ना, एक मन म्हणतंय काय फरक पडला असता, दिलं असतं तर, काही कमी एका कानाला. एक केवढा ऐश्वर्य आहे बघितलं ना, रोज एवढे पदार्थ खातोय, एखाद्या वस्त्रानं काय फरक पडेल. पण दुसरं मन म्हणतंय बरं झालं नाही दिलं, आपलं आहे ते काय आपलं आहे ते बरं आहे ना म्हणाले, कशाला दुसऱ्याचं काही घ्यायचं, नाही दिलं तेच बरं झालं. आणि असा विचार करता करता काही क्षणात सुदामदेव आपल्या नगरीत आले बरं का. असं सांगतात की भगवंतांनी यावेळेला पृथ्वी फिरवली. सुदामदेवांच्या पत्नीची काळजी आहे ना त्यांना, म्हणजे खरं तर राम अवतारात फिरवायला पाहिजे होती बरं का. 14 वर्ष वनवास जेव्हा झाला ना तेव्हा नाही फिरवली. भगवंत भक्तांकरता काय करतात याच्याकरता ही कथा आहे. पृथ्वी फिरवली आणि अगदी काही मिनिटात सुदामदेव आले बरं का आपल्या नगरीमध्ये परत. पण आपली नगरी आता बदलली आहे बरं का. त्यांना वाटलं कदाचित मी पुन्हा द्वारकेमध्ये आलो की काय, कारण द्वारकेमध्ये जसे महाल होते ना तसे सगळे महाल झाले होते. आणि भगवान श्रीकृष्णांचा जसा द्वारकेतला महाल आहे तसाच प्रतिमहाल दिसायला लागला. त्यांना वाटलं बहुतेक काहीतरी गडबड झाली. तेवढ्यात एक पालखी समोरून आली आणि म्हणली सुदामदेवांना तुम्ही ह्याच्यात बसा. सुदामदेवांना कळेना कुणाची पालखी आहे काय आहे. त्यांनी विचारलं नाही तुम्हालाच घ्यायला आलोय. बसले पालखीमध्ये आणि गेले तर भगवंतांच्या महालासारखा महाल आणि त्या महालासमोर आपली पत्नी सुंदर वस्त्र नेसली आहे, हातामध्ये ते तबक आहे, निरांजन आहे त्याच्यामध्ये. सुदामदेवांना ओवाळण्याकरता म्हणून बाहेर आली आहे. सुदामदेवांना काही कळलं नाही काय झालं. ते आले, सुशीलेनं ओवाळलं वगैरे आणि त्यांनी विचारलं बरं का हे काय आहे गं, हे काय आहे. तेव्हा सुशीला म्हणते हे तुमच्या मित्रांनी दिलंय बरं का सगळं. सुदामदेव ढसा 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 रडतायत बरं का, रडतायत. आणि कान्हाला म्हणतायत कान्हा का दिलंस रे, का दिलंस. मी काही मागितलं होतं का तुझ्याकडे, मी काही मागितलं होतं, का दिलंस कान्हा, का दिलंस. भागवतात उल्लेख नाही आहे पण भागवतावरच्या ज्या वेगवेगळ्या टीका आहेत ना त्याच्यात एकात उल्लेख आहे बरं का. 6 महिन्यांनी पुन्हा सुदामदेव गेले होते भगवंतांकडे भेटायला आणि त्यावेळेला सुदामदेव सोन्याचे पोहे घेऊन गेलेत भगवंतांना भेटायला. त्यांची वस्त्र बदललेली नाही, त्यांची वृत्ती बदललेली नाही. भगवंतांनी विचारलं सुदाम्या काय आणलंयस माझ्याकरता. ती पुरचुंडी पुढे केली बरं का आणि त्यात सोन्याचे पोहे होते. भगवंत म्हणतायत अरे काय हे सुदाम्या, हे काही खाता येतात का. त्यावेळेला सुदामदेव म्हणतायत हे तूच दिलेस का ना, मी तुझ्याकडे कधी मागितले होते का, मी तुझ्याकडे कधी मागितले होते का, तूच दिलेस हे. काय देतात ना भगवंत, भगवंत हे देतात बरं का. ह्या प्रसंगावरती एक फार छान पद आहे बरं का. ज्याच्याकडे आपण सगळेजण मागतो ना तो कुणाकडे मागतोय, तो सुदामदेवांकडे मागतोय बरं का. सुदामदेवांकडे मागतोय. जगा वेगळा नाही हो जगा वेगळा याचक आणि
जगा वेगळा याचक आणि जगा वेगळा धनी, जगा वेगळा याचक आणि जगा वेगळा धनी. मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी, दिली का सुवर्ण नगरी कुणी. साठी दिली का सुवर्ण नगरी कुणी, दिली का सुवर्ण नगरी कुणी. बालमित्र दारात अवघडे कटिकौपिन फाटकी, बालमित्र दारात अवघडे कटिकौपिन फाटकी. मुठभर पोह्याच्या प्रेमाने, मुठभर पोह्याच्या प्रेमाने धन्य होई कनबटी. मुठभर पोह्याच्या प्रेमाने धन्य होई कनबटी. भेटाया भक्तास धावला, भेटाया भक्तास धावला त्रैलोक्याचा धनी, धावला त्रैलोक्याचा धनी. मुठभर पोह्या साठी घे सुवर्ण नगरी कुणी. सवे घे बोली सहस्र 16 सेवेला सादर. काय कमी हो, सेवेला 16 सहस्त्र उभे आहेत कायम. सवे घे बोली सहस्र 16 सेवेला सादर. वस्त्र भारणे अनपक्वाने पुणे नसे तिळभर, वस्त्र भारणे अनपक्वाने पुणे नसे तिळभर. भक्तीला भगवंत घालतो मायेची बसणी, भक्तीला भगवंत घालतो मायेची बसणी, घालतो मायेची बसणी. मुठभर पोह्या साठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. भगवंत जेव्हा सुदाम देवांकडे आले ना, त्यांना मंचकावरती बसवलं तेव्हा असं सांगतात, दोघही जण फक्त एकमेकांकडे बघतायत बर का, शब्द नाही आहेत दोघांकडे. मग त्यांच्यामधलं बोलणं कसं झालं, साधी भेट नाही होणार ती. जीवा शिवांच्या भेटी मधले शब्दा बिन बोलणे, जीवा शिवांच्या भेटी मधले शब्दा बिन बोलणे. त्रिपुटी सरता याचक दाता, त्रिपुटी सरता याचक दाता अन कुठले मागणे. त्रिपुटी सरता याचक दाता अन कुठणे मागणे. जो खर तर याचक म्हणून आलाय त्याच्याकडेच भगवंत मागतायत. सुदाम्या, वहिनीनं काय दिलं रे माझ्यासाठी? हा, खर तर त्यांचं काम द्यायचंय बर का, पण उलट झालंय. म्हणून त्रिपुटी सरता याचक दाता अन कुठले मागणे. आणि असेच आहेत ना जे याचक याचक म्हणून गेले, पण भगवंतांवरतीच त्यांचं ओझं झालं बर का.
नामस्मरणाचं, साधनेचं. हा, म्हणून काही मागायचं नाही बरं का, साधन चालू ठेवायचं. आपण मागितलं ना की साधन खर्च होतं. त्रिपुटी सरता याचक दाता अन कुठली मागणी. आणि असे जे जाते भगवंतांनी काय केलं, आपली जशी एक माळ असते ना मण्यांची, ओढतो बघा आपण ती, तशी एक माळ केली. आणि त्यात काय, कुठले मणी आहेत त्यात, साधे नाही बरं का. त्रिपुटी सरता याचक दाता अन कुठले मागणे. निजस्मरणी मध्ये देव ओवितो, निजस्मरणी मध्ये देव ओवितो भक्त रूप हे मणी. निजस्मरणी मध्ये देव ओवितो भक्त रूप हे मणी. सगळे संत आहेत ना, त्या संतांची एक माळ केली बरं का भगवंतांनी. आणि म्हणाले आता ही माळ ओढायची. भगवंत त्या माळेचे भुकेले आहेत बरं का, बाकी काही नाही. त्या माळेमध्ये कसे 108 होतील भगवंत बघतायत बरं का. निजस्मरणी मध्ये देव ओवितो भक्त रूप हे मणी. मुठभर पोह्या साठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. मुठभर पोह्या साठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. सुवर्ण नगरी दिली बांधुनी मित्र प्रेम जाणुनी. सुवर्ण नगरी दिली बांधुनी मित्र प्रेम जाणुनी. परंतु माया पाश घेतले निघताना काढुनी. परंतु माया पाश घेतले निघताना काढुनी. सुदामदेवांना सांगितलं ना, ते तू नेसलेलं जे वस्त्र आहे ना सुदाम्या, ते माझं आहे बरं का, तेवढं फक्त परत ठेवून जा. अडकायला नको ना सुदामदेव तेवढ्या मायेमध्ये सुद्धा. म्हणून काय केलं, निघताना काढुनी. आणि मग माया सरली बरं का, त्यातही सुदामदेव नाही अडकले. आणि एकदा माया सरली की काय होतं, माया सरली ना, माया सरता भक्त राहिला देवरूप हो गुणी. माया सरता भक्त राहिला ब्रह्मरूप हो गुणी. मुठभर पोह्या साठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. दिली का सुवर्ण नगरी कुणी. दिली का सुवर्ण नगरी कुणी. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक मोजून 5 मिनिटांचा मध्यंतर. खरं तर कुटे काकांच्या नियोजनाप्रमाणे मला त्यांच्याकडे 6 वाजता माईक द्यायचा आहे, हो ना. पण एक थोडं 5-10 मिनटं पुढे एक कथा, भगवंतांचं निजनाम गमन, आणि तेवढी बघू. मग एक 5-10 मिनटं कुटे काका बोलणार आहेत, आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याच्यानंतर स्वामींचं आशीर्वचन आपल्याला होईल. विष्णू सहस्रनाम आणि गीतेचा 12वा अध्याय, त्याचा पाठ आपल्याला करायचा आहे. कुठपासून म्हणायचं तर ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो इथपासून ते रथांगपाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुधा इथपर्यंत म्हणायचं. आधी कोण कोण काय काय आहेत आणि पुढे फलश्रुती ही टाळायची. त्यामुळे तेवढं, आणि गीतेचा 12वा अध्याय एवढं करू. त्याच्यानंतर आरती, आणि मग आपण थांबणार. कुणाला 5 मिनिट, हां म्हणा.